हे बेस्ट झालं. काय म्हणजे मगाशी जे झालं ते नाही, हे झालं ते बेस्ट झालं. अरे काच फुटणं शुभ शकुन असतो ना. काही असतं ग सिंधू तुझं. आजचा दिवसच वाईट आहे. सकाळी मम्मी पण नीट बोलली नाही माझ्याशी आणि आता आहे. अरे एवढ्या लवकर हार मानलीस? तिला इतक्या लवकर विचारायलाच नको होतं. तुझं ऐकलं आणि तिला विचारलं मी एवढं लवकर आणि मैत्री गमावून बसलो. सौरभ, मी तुला मगाशी काय म्हटलं होतं? काय? अरे मी म्हटलं होतं ना, एखाद्या मुलीला जर मुलगा आवडत असेल मनापासून तर ती त्याची परीक्षा घेते. तो अजून काय काय करू शकतो हे बघते, त्याचा पेशन्स चेक करते. मग तसंच करते ती. तू तुझे कान चेक करून घे. ऐकलं नाहीस का तू? सॉरी म्हणून निघून गेली ग ती. अरे पण सॉरी याचा अर्थ नाही असा होत नाही. हो पण हो असंही नाही ना. अरे कदाचित ती वेळ घेत असेल किंवा मग तुला एकांतात हो म्हणायचं असेल तिला. काही असतं का तुझं? शपथ घे. म्हण तुझा माझा संबंध संपला. म्हण. विजू काय करतोय? विजू मी काय विचारते? बॅगेत कपडे का भरतोयस? कुठे निघालायस? जिथे मला किंमत मिळेल तिथे. म्हणजे घर सोडून चाललोय मी. काय? सोड. हे बघ आई, तू मध्ये येऊ नको. माझं ठरलंय. हा प्लीज तू बाजूला बघ. मी असं काही करू देणार नाही. मग काय करू? मी काय करू? त्या घरात माझं काय आहे? सांग मला काय आहे? हे आलं मी यांना काय सांगू? त्यांना आनंद होईल मी घर सोडून चाललोय हे बघू. अरे असं नाहीये. तू पोलीस व्हावं असं त्यांना वाटतं. अरे मी ओरडून ओरडून सांगतोय मला पोलीस व्हायचं नाहीये, मला ती नोकरी करायची नाही. मी काय करू? अरे काय आहे त्या जॉब मध्ये, काय आहे त्या नोकरीमध्ये मला सांग. कधी या कधी जा. आई मला सांग. आई बाबा आपल्या सोबत सणासुदीला या घरात कधी थांबलेत? अरे थांबलेत? तुझ्या वाढदिवसाला तरी थांबलेत का? हा अरे ते त्यांचं काम आहे. तेच काम मला करायचं नाही आई. मी तेच सांगतोय. आणि बघ मला बाबांसारखं आयुष्य नाही जगायचं. आणि हा माझं आणि त्यांचं नातं संपलंय. मी त्यांच्या घरी राहू शकत नाहीये. मी घर सोडून चाललो. कुठे जाणार आहेस तू? कुठेही जाईन पण इथे राहणार नाही. इथे राहून माझ्या आयुष्यात काही होणार नाही. अरे असं नाहीये. तुझ्या भल्यासाठी सगळं करतायत हे. वा काय भलं केलंय माझं. सकाळी उठ, व्यायाम कर, पोलिसांची परीक्षा दे. याच्या व्यतिरिक्त काय केलंय माझं? हा त्यांनी मला कधी विचारलं का तुला काय करायचंय, तुला काय बनायचंय, तुला काय व्हायचं हे विचारलं कधी मला? ऐक ना विजय, विजय ऐक माझं ऐक. हे बघ तुला जे करायचं ते तू कर. मी बोलते त्यांच्याशी. बाळ घर सोड नकोस. लोक काय म्हणतील? लोक काय बोलतील? काय लोक काय बोलतील? काल एवढा तमाशा केलाय ना बाबांनी, हा एवढा कुत्र्यासारखा मारला मला, तेव्हा लोक काय बोलतील याचा विचार केला का तुम्ही कधी? तोंड वर करून जाऊ शकत नाही. मला लाज वाटते. आई आई माझं काय चुकलंय मला सांग. मी चोरी केली? मी गुन्हा केला नाही. मी एका मुलीवर फक्त प्रेम केलं नाही. याच्या व्यतिरिक्त काय मी काय चुकलोय मला सांग ना. पण आई या घरात कसं आहे माहितीये का? जी गोष्ट बाबांना चुकीची वाटते ना, ती गोष्ट कितीही बरोबर असली तरी ती चुकीचीच असते. नाही रे बाळा तसं नाही. ऐक 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 माझं ऐक. माझं ऐक बाळा. तुमच्या दोघांची सारखीच काळजी वाटते. पण आता माऊ मोठी झाली. तिचं लग्न व्हायचंय. तिचा तरी विचार कर बाळा. थांब जरा. आतापर्यंत ना लोकांचाच विचार करत आलोय मी. लोक काय बोलतील, नातेवाईक काय बोलतील, काका मामा बाबा काय बोलतील यांचाच विचार केला आहे. मी स्वतःचा विचार कधीच नाही केला. म्हणून मी अजून इथेच आहे. यापुढे मी फक्त माझा विचार करतो. तुझाच विचार कर.
आणि मी घर सोडून चाललोय. नाही, तू काळजी घे नाही, आई. तू घर सोडून जाऊ माझा नको. विचार करू ऐक नको. ना, तू बाजूला. नाही, नाही, मी तुला- नाही, आई बाजूला हो. नाही, बाजूला हो. मी माफी आई मागते. आई बाजूला हो. मी माफी आई, मागते. अरे बाजूला हो ऐक, यार. ऐक, मी माफी मागते आई, तुझी. आई, मी कोणाचं ऐकणार नाही आहे का बाबा? आई 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 काय झालं? आई आई सॉरी. आई सॉरी सॉरी सॉरी. आई उठ ना, आई उठ ना. आई आई बोल ना. आई आई काय झालं? आई आई काय होत आहे? आई 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 उठ ना. आई आई उठ. कसं लागलं? ऍक्सिडेंट झाला. काही हरकत नाही, छोटीशी जखम आहे. होईल बरी. खूप त्रास होतो ताई. पहिल्यांदाच पडलाय का हा? हो त्रास होतोय जास्तच. तिकडे लक्ष देऊ नकोस, मी काय म्हणते त्याच्याकडे लक्ष दे. पुढच्या वेळेला बाईक चालवताना बाईक चालवण्याकडे लक्ष दे, म्हणजे अपघात होणार नाही. कळलं का? हे बघ, झालं. काही लक्षात आलं का तुझ्या? नाही ना? कारण आपण बोलत होतो की नाही. पळ काढून किंवा शांत बसून काहीच होत नाही. बोलणं महत्वाचं असतं, बरोबर ना? हा विजू बोल. काय? कसं काय? बरं हा मी निघते मी. हो लगेच येते. सिंधू मला घरी जावं लागेल अगं. काय झालं? आईला चक्कर आली आहे. विजयचा फोन होता. मला लगेच निघावं लागेल. ओके. हो मी रिपोर्ट चेक केलेत. तुम्ही आयव्ही द्या. हा हो मी येतोच आहे ना राऊंडला. हा ओके. कस्तुरी एक कस्तुरी हा बोल सिंधू. हो आत्ता गेली ना माझ्या समोरून ती. सिंधू अगं तिने बघितलं पण नाही माझ्याकडे. काय? आईला चक्कर? विजू काय रे? माऊ आईला बघ ना काय झालं. आई ए आई विजय, काय ग आई काय झालं? माऊ, विजूला सांग घर सोडून नको जा. नाही आई मी जवळच आहे तुझ्या. तू टेन्शन नको. तू बरी हो ना आधी. प्लीज प्लीज आई तू. बरं डॉक्टरांना फोन केला होतास तू? मगापासून फोन लावतो लागत नाही. अरे बापरे. विजय जा तू त्यांना बोलवू ना. जा हो हो हो. जा लवकर. डॉक्टर काय झालंय आईला? आईला अचानक चक्कर आली आणि आता श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो. काही काळजीचं कारण नाहीये ना? नाही 10 मिनिटात बऱ्या होते. डॉक्टर पण काय झालं होतं आईला? जे प्रत्येक आईला होतं ना तेच झालं होतं यांना. काळजी केली, खूप टेन्शन घेतलंय, पण आता काळजी करायचं काही कारण नाही. विजून घर सोडून नको जा. कापूर आहे का आपल्याकडे? हो हो घेऊन ये पटकन. हो. आणि आईंसाठी कोणीतरी गरमागरम चहा ठेवा. हो हो मी ठेवते चहा. हा डॉक्टर डॉक्टर हा
काळजी करू नका, होईल व्यवस्थित. प्लीज गर्दी करू नका इथे. हा? चल सम्या सम्या बाय. सॉरी, पण हा, जेवढी मोकळी चल, हवा चल, लागेल please, तेवढं please. बेटर. प्लीज प्लीज जरा. हा नव्हे, तुम्ही देवासारखे आलात बघा. हो काका, एवढं काही नाही केलंय मी. आई घाबरल्यात फक्त. विजू, आई 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 उठू नका प्लीज. तुम्ही आराम करा. हा, तुम्ही आराम करा. आणि काही टेन्शन घेऊ नका, आहे मी. चहा ठेवलाय. हा, मला पाणी मिळेल का थोडं? हो. हाय. आई, तुमचा विजय कुठेही जाणार नाही बरं का सोडून तुम्हाला. हा, टेन्शन घेऊ नका. काय विजय, वागशील ना शहाण्या मुलासारखा? हो हो हो. आई आई मी इथेच आहे, तू तू टेन्शन नको करूस. बघा, आई, मी आहे इथेच. डॉक्टर, पण थँक्यू. आज म्हणजे तुमची कमाल आहे. गोळ्या नाही, काही औषधं नाही, आणि तुम्ही मला कोणीतरी समजावलं होतं, कधी कधी औषध गोळ्यांपेक्षा प्रेमाचे 2 शब्द जास्त इफेक्टिव्ह असतात. आपला मुलगा आपल्यापासून लांब जाणार हे कळल्यावर प्रत्येक आईचं जे होतं तेच यांचं झालं. तो विजय, आता त्यांना आरामाची गरज आहे, काळजी घ्या. घरात टेन्शन कमी आणि हसणं जास्त ठेवा, गरज आहे त्यांना. आणि हो कस्तुरी, उद्या त्यांना हॉस्पिटलला घेऊन ये, आपण सगळ्या टेस्ट करूया. पण सर, म्हणजे कस्तुरी, हे बघ, करून घेऊ सगळ्या टेस्ट. उद्या त्यांना घेऊन ये. येतो. डॉक्टर, हो, चहा घेऊन जा ना. नाही, नको. अरे, मला हॉस्पिटलला बाकीचे पेशंट्स पण आहेत. येतो. बरं, थँक्यू. विजू, मी आलेच ना जरा. हा. काळजी घ्या, मी निघतो. सर, कस्तुरी, हे बघ, तुझा होकार माझ्यासाठी कितीही महत्वाचा असला तरी आता तुझ्या आईला तुझ्या आणि विजयची जास्त गरज आहे. सो होकार काय कधी मिळू शकतो. सर, मी तेच सांगायला आले तुम्हाला. हा होकार तुम्हाला कधीच नाही मिळणार आहे. मी आता फक्त थँक्यू म्हणायला आले होते. मला कारण कळेल. सर, हे प्रेम, रिलेशनशिप, हे सगळं माझ्या बाबांना नाही पटत. त्यांना नाही आवडणार आहे. अगं, मी बोलतो ना तुझ्या बाबांशी. नाही, नको. तुम्ही नका बोलू. ते नाही ऐकणार आणि उलट अजून काहीतरी वाईट व्हायला नको. नाही होणार कस्तुरी, माझं तुझ्यावर सर, मनापासून. प्लीज. माझ्या बाबांना वाईट वाटेल किंवा त्रास होईल असं काही करायचं नाहीये मला. मी प्लीज माझा विचार सोडून द्या.
मला एका प्रश्नाचं उत्तर देशील? माझ्या डोळ्यात बघून सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही? तुझं उत्तर जर नाही असेल तर मला कळेल. इतके दिवस तुझ्या डोळ्यात दिसणारी ओढ, मनात असलेली काळजी हे सगळं खोटं होतं. आणि असं असेल तर मी तुला त्रास नाही देणार कस्तुरी. एवढंच काय, मी तुझ्या समोरही येणार नाही. सॉरी सर, माझं उत्तर नाही बदलणार आणि ते बदलायचा तुम्ही प्रयत्न सुद्धा नका करू. ते माझ्या डोळ्यात बघून बोल. माझे बाबा येतील कधी, तुम्ही प्लीज जा आता. आणि तुम्ही माझ्या आईसाठी इकडे आलात, खरंच थँक्यू. कस्तुरी, मी इथे फक्त तुझ्या आईसाठी आलो नव्हतो. I love you. सॉरी. वेळ वाया घालवू नका. शरीराच्या जखमा दिसतात, मनाच्या नाही दिसत. आम्हा गुंडांसाठी कशाला वेळ वाया घालवता? कस्तुरी, माझं तुझ्यावर सर मनापासून प्लीज, माझ्या बाबांना वाईट वाटेल किंवा त्रास होईल असं काही करायचं नाहीये मला. बाबा हो. तुझ्यामुळे झालं सगळं. तूच कारण या सगळ्या. बाबा बाबा, तिला काय झालं असतं तर? अहो मला काय झालंय का? मग काय व्हायची वाट बघायची का? तुझ्यामुळे जर घरात काय झालं ना तर याद राखतो आता. बाबा, आई घाबरली होती फक्त, बाकी काही नाही. कशाला उगाच मारता आता? हे बघ, राग प्रत्येकाला येतो रे, पण म्हणून काय प्रत्येक जण टोकाची भूमिका नाही घेत. आणि घर सोडून जाणं हे चुकीचंच आहे विजू. तू काहीतरी कर ना, मोठा हो. म्हणजे बघ बाबा, बाबांच्या जागी असतीस तर तू माझ्या प्रेमाला विरोध केला असतास. हा काय प्रश्न आहे? हा काय प्रश्न आहे म्हणजे? ह्या आधी मी तुला हा प्रश्न विचारला तेव्हा तर तू उत्तर दिलंयस. आता उत्तर का देत नाहीस माहितीये मला. काय माहितीये तुला? माऊ, प्रेम म्हणजे काय असतं, कोण आवडणं म्हणजे काय असतं हे कळायला लागलंय तुला आता. विजू, मला नाही बोलायचं या विषयावर. माऊ थांब. तुला खरंच बोलायचं नाहीये की खोटं बोलता येत नाही म्हणून बोलायचं नाही? हे बघ, तुला जे समजायचं ते समज. अहो यार, तू लक्की आहेस यार. माझ्या आणि प्राजक्ताच्या प्रेमाला विरोध आहे कारण मला जॉब नाही आहे ना. पण तुमचं तसं नाही आहे. तुम्ही सेटल आहात. कुणाविषयी बोलतोयस तू? डॉक्टर सौरभ माऊ. मी प्लीज माझा विचार सोड. सॉरी सर, माझं उत्तर नाही बदलणार आणि ते बदलायचा तुम्ही प्रयत्न सुद्धा नका.